लावा तेच। मॅडम आमचं ते रेग्युलर रोड आहे आमचा, यायचं जायचं। मग काय वाटतं हे खड्ड्याने काय किती त्रास होतो? मॅडम खड्ड्याने म्हणजे रोजचे ऍक्सिडेंट होतात इकडे, रोजचे ऍक्सिडेंट होतात इकडे, छोटे मोठे होतातच, छोटे मोठे किरकोळ मॅडम। म्हणजे आता समोरचा खड्डा वाजवायला त्याला मागचा त्याला ठोकणारच आहे ब्रेक मारल्यावरती, साहजिकच आहे ना। अच्छा अच्छा, आता इथेच अवस्था नाही मिळते, पूर्ण रोडची अवस्था तीच आहे। तुम्ही प्रशासनाला काय सांगणार तुम्ही? मॅडम प्रशासन काय करते आपलं, काय नाही करत, खिस्से भरते, खिसे भरते म्हणजे ते भरणारच ना मॅडम, कमवायला बसले सर्वजण। पालकमंत्री आपल्याला पालघर जिल्ह्याला पालकमंत्री गणेश नाईक लाभलेले आहे आणि त्यांचं खूप जबरदस्त काम आहे असं सांगितलं, तर तुम्ही त्यांना काय सांगणार आहे? मॅडम बघा, आपल्याला ज्याची कार्य माहिती नाही आपण त्याच्याबद्दल बोलत नाही। मला जर माहिती असतं त्याने काय कामं केलेली आहेत काय नाही, मी त्यांच्याबद्दल बोललो असतो। आता मला त्यांचं कार्य माहिती नाही मिळत। पण अपेक्षा आहे का चांगलं हे रस्ता करावा असं? मॅडम अपेक्षा तर आहे ना, प्रत्येक माणसाची अपेक्षा आहे की रस्ते चांगले व्हायला पाहिजेत, पण नाही सामान्य सर्वसामान्य जे वाहन चालक आहे त्यांना हा जो रोजचा त्रास होतो तो त्रास दूर व्हायला पाहिजे। मॅडम दूर व्हायला पाहिजेच, कारण की आता बघा ना तुम्ही किती गाड्या येतात जातात, पण काय नाही ना, बघा ना प्रत्येक गाडी स्लो जाते। आता इकडनं जात आहेत त्या गाड्या जात आहेत, मग तिकडनं आल्यावरती परत ट्रॅफिक जाम होणारच आहे। आता दुपारची वेळ आहे म्हणून गर्दी कमी आहे। त्या ठिकाणी एक गॅस एजन्सी समोर तिथे पण मोठे मोठे खड्डे, हा तिथे पण समोर खड्डे आहेत। आता तिकडनं तुम्ही नेटाली साईडला गेले तिकडे पण मध्ये जेवढे खड्डे पडलेत, आता आम्ही जस्ट आमचा ऍक्सिडेंट होता वाचलो आम्ही, पुढे ट्रकवाल्याने एकदाच ब्रेक मारला, आम्ही त्याच्या खाली घुसत होतो। तुम्ही काय करता? मॅडम मी तर तुम्ही जे करता ते मी पण करतो, असे किती व्हिडिओ टाकलेले आहेत, मी काय नाही फायदा झाला। काही व्हिडिओचा काय म्हणजे मीडिया जी आहे ती कुत्र्यासारखी फक्त भुंकते। मॅडम कुत्रे म्हणजे मॅडम इकडे मोठे मोठे अध्यक्ष वगैरे बसलेले आहेत ना, हे मीडिया असो की आपल्यासारखे साधी सुधी माणसं, सर्वांना वेळा समजतं ते लोक, त्यांना काय पडलेली मिळत नाही, काय नाही जीवाची पडलेली नाहीये, काय नाही पडलेली मिळत। आता परवा दिवशी तिकडे ऍक्सिडेंट झाला घाटामध्ये, खड्ड्यामुळे झालं, बाईकवाला खड्डा वाचवायला गेला आणि त्याचा ऍक्सिडेंट झालं। एका जीवाची किंमत किती असते हे म्हणजे त्या परिवाराच्या लोकांना माहिती असते। हे बघा, जेव्हा वेळ स्वतःवरती येते ना, जेव्हा वेळ ज्या दिवशी स्वतःवरती येणार, स्वतःचा ऍक्सिडेंट होणार, तेव्हा त्याला समजणार की हे रोडला जे खड्डे पडलेले आहेत किंवा जे रस्ते फाटलेले आहेत त्याची किंमत काय। आता तुम्ही हा सीधा रस्ता पकडा, दहिसर फाट्यावरून आपण घुसतो आणि दहिसरला जातो, मधला रस्ता एवढा खराब आहे मॅडम की माणूस अक्षरशः गाडी चालवू शकत नाही। आता इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये जर एखाद्या ॲम्ब्युलन्सला जायचं झालं 2 तासामध्ये त्याला मुंबईला पोहोचायला सांगितलं, मला असं वाटतं त्याला पूर्ण दिवस जाणार पोहोचायला, मग त्यांच्या जीवांची काही किंमत नाही मिळत ना यांना। आणि एखादा मंत्री किंवा नेत्याचा मुलगा ह्या ऍक्सिडेंट मध्ये मारला गेला किंवा बळी गेला तेव्हा लगेच लोक ऍक्शन घ्यायला लागतात। मॅडम ऍक्शन का जागी होते तेव्हा? मॅडम बघा, प्रत्येक गोष्ट इकडे पैशांवरती चालते, बरोबर, प्रत्येक गोष्ट पैशांवरती चालते आणि पैशांवरती चालणार एवढं मला तरी माहिती आहे। आणि आपल्यासारखीच माणसं बसला प्रवास करतात, 2 व्हीलरला प्रवास करतात, बाकीचे जे मोठे सेट लोक आहेत कार मध्येच फिरतात मोठ्या। एक सांगा आता तुम्ही की पालघर जिल्हा हा जिल्हा झाला असून तरी पण ह्या ठिकाणी तुम्हाला विकास दिसतो का आतापर्यंत? मॅडम विकास होणार पण नाही कधी, मला तरी असं वाटतं, कारण की तुम्ही पूर्ण पालघर फिरून बघा, एकदा तुम्ही पालघर फिरून बघा, मला तरी असं वाटतं पालघरपेक्षा जे खेडेगाव आहेत ते परवडले। तिकडे खड्डे बुड्डे असे नवीन रस्ते तरी बनवलेत, आपल्या पालघरमध्ये ते पण नाही मिळत आणि ते बनणार कधी? आणि पालघर घाटामध्ये लाईट पण नाही असं, त्याबद्दल काय बोलणार? मॅडम आज मी पालघरमध्ये लहानपासून मोठा झालोय, आज एवढा मोठा झाला, आतापर्यंत पालघर घाटामध्ये काय लाईट मिळतच नाही। आता ती बोईसर रोडला जी लावलेली आहे ती पण रात्री काय अर्धी चालू असते अर्धी बंद असते, दिवे, हा ते सर्व आता चाललेलं, आपण काय बोलणार? आता आपण पडतो लहान आणि ती लोक पडतात मोठी, आपण नाही बोलू शकत ना कोणाला। जसं चालतं तसं चालायचं, म्हणजे जसं चालते मॅडम ते चालत राहणार आहे, चालत राहणार आहे। शासन कोणाचं पण येऊ दे, निवडून कोण पण येऊ द्या, जे आहेत ना रस्त्याला तुम्हाला खड्डे 100% दिसणार, ते कधी कमी नाही होणार मिळत, असं आहे। पण अपेक्षा आहे का? मॅडम अपेक्षा तर भरपूर आहेत की सुधरावं, चांगलं व्हावं, पण त्यांनी केलं पण पाहिजे ना, लक्ष पण दिलं पाहिजे। जर त्याच मोठमोठे सेट लोकांचे अशा कंटेनर डंपर वगैरे चालत असतील, अर्धे रस्ते तर त्यांच्यामुळेच फाटतात ना, मोठ्या मोठ्या हेवी गाड्या ज्या चालतात, हायवा वगैरे झाल्या। अच्छा, पण त्यांनी पण मग त्यांचं पण काम असतं, मग ते कुठून जाणार? मग त्यांना त्यांच्यासाठी का दुसरा रस्ता बनवायचा? मग मॅडम दुसरा रस्ता नाही, पण त्यांनी लक्ष दिलं पाहिजे खड्ड्यांवरती। आता एवढे जे रस्ते खड्डे, आता हा तुम्ही रस्ता पण बघा, किती वर्ष झाली ते फक्त बनवून ठेवलेलं आहे, कोण लक्ष देत नाही, काय नाही, जे चाललंय ते चाललंय, दुसरं काय। आपल्यासारखं काय, तुम्ही माझ्यासारखे असे 10 पकडून बघा, 10तले तुम्हाला 8 जण त्यांच्या साईडून बोलणारे दिसतील का नाही बाबा आम्ही केलेलं आहे, आम्ही एखादा असेल ना जो त्यांच्या विरोधात बोलणार। पण सर अर्धे जे अपघात आहे ते वाहन चालकांच्या चुकीमुळे पण सर होतात, खड्डे तर आहेच, खड्डे हे अपघाताला बळी पडतायत, पण वाहन चालकांच्या भरधाव वाहन आहे त्यांच्यामुळे पण अपघात होतात। मॅडम ओव्हर स्पीडिंग करणार तर 100% माणसाचे ऍक्सिडेंट होणारच आहे। आता ओव्हर स्पीडिंग मुळे मॅडम कधी कधी काय होते, एखादा सपोज खड्डा आला, आता बघा एवढे इकडे खड्डे पडलेले आहेत, तुम्हाला एक पण डिवायडर दिसणार नाही,
एक पण तुम्हाला वॉर्निंगचं बॅनर त्रुटी आहे, भरपूर त्रुटी आहे. हां, एक पण तुम्हाला डिवायडर नाही दिसणार. रस्ता फुटलेला आहे तर तुम्हाला एक पण असं बॅनर दिसणार नाही की पुढे रस्ता फुटलेला आहे. आता मस्तानला रोड जातो, तिकडे मस्तानला पण तुम्ही बघा, लेफ्ट साईडला तुम्ही बघितलं, त्या साईडला भिवंडी रोड सगळा जो जातो तिकडे पण तेच आहे. कुठे तुम्हाला डिवायडेशन दिसणारच नाही मिळत. नाही बॅनर आहे, नाही वॉर्निंग लेटर, काय नाही इकडे एक त्याचा माणूस काहीच नाही ना. सूचना फक्त लावला पाहिजेत ना मॅडम. आता तुम्ही सांगितलं की वाहन चालकाच्या चुकीमुळे ऍक्सिडेंट होतात. मॅडम ॲग्री करतो तुमच्या गोष्टीला, तुम्ही 100% बरोबर बोलतात. पण एखादा माणूस जर चांगला रोड असेल, चांगल्या रोडला तो ओव्हर स्पीडिंग करतोय, फास्ट चालवतोय गाडी, मॅडम रस्ता खराब नसेल तर तो गाडी कशी पण बॅलन्स करणार, थांबवणार गाडी. पण समजा रस्ताच खराब असणार तो मॅडम ब्रेक मारला तरी तो आपटणारच आहे एका गाडीला जाऊन. गाडी नियंत्रण आणता येणार नाही. हो ना मॅडम. आता तुम्ही ह्या रस्त्याला एवढे आहेत ना की कोणती पण तुम्ही गाडी पकडा, कोणती पण हे करून चला, प्रत्येक गाडीमध्ये पण बॉडी रोल असतो, काही चालवण्यावर असते. पण एवढे रस्त्याची जी कंडिशन खराब आहे ना मॅडम, आता तुम्ही मनोहर बाजारातून निघा किंवा आपल्या पालघर साईडला पण तुम्ही बघा, पालघरला पण जो मेन रोड आहे, आता तुम्ही कोलगाव जर सोडलं तर त्या साईडला रस्ता बनतोय, तो त्या साईडचा भाग झाला. पण पालघरमध्ये तुम्ही पालघर ते केळवा जावा, केळव्यापासून तुम्ही एडवान्स साईडला जावा, तेच रस्ता बनवला ह्या लोकांनी. आम्ही रोड बनवलाय पण ते मध्ये खड्डे पडले, त्यांचं काय.